सांगली जिल्ह्यातील डोंगर रांगांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव होतं, देवगाव. गाव तसं शांत होतं. सकाळी मंदिरातील घंटांचा आवाज, शेतातून येणारा मातीचा सुगंध आणि संध्याकाळी चौकात बसून गप्पा मारणारी माणसं. सगळं काही साधं आणि नेहमीसारखं चालायचं. पण प्रत्येक शांत गावाच्या मागे काही गुपितं दडलेली असतात. आणि देवगावमध्येही असंच एक गुपित हळूहळू जन्म घेत होतं. त्या गावात राहत होतं एक जोडपं, अजय आणि स्वाती. अजय गावात इलेक्ट्रिकल दुकान चालवायचा. गावातील कुठल्याही घरात लाईटची समस्या असली की लोक सरळ त्याच्याकडे यायचे. मेहनती होता, पण स्वभावानं खूप कठोर. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणं ही त्याची सवय होती. स्वाती मात्र त्याच्या अगदी उलट होती, शांत, समजूतदार आणि कमी बोलणारी. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. घरात पैसा होता, गावात मान होता. पण त्यांच्या संसारात एक मोठी कमतरता होती, त्यांना मूल नव्हतं. सुरुवातीला दोघांनीही हा विषय फार मनावर घेतला नाही. देवाच्या मनात असेल तेव्हा होईल, असं म्हणत ते आयुष्य जगत राहिले. पण गाव म्हणजे गाव. लोकांच्या नजरा आणि प्रश्न कधीच थांबत नाहीत. अजून काही खुशखबर नाही वाटत. इतकी वर्ष झाली लग्नाला. डॉक्टरकडे दाखवलं का? असे प्रश्न स्वातीच्या मनाला आतून जखम करत होते. अजयलाही या गोष्टीचा ताण येत होता. पण तो त्याच्या भावना नीट व्यक्त करू शकत नव्हता. त्याऐवजी तो चिडचिड करू लागला. कधी दुकानातील ताण, कधी पैशांची चिंता, कधी मुलं नसल्याचं दुःख. सगळा राग तो नकळत स्वातीवर काढू लागला. एका रात्री जेवताना अचानक तो म्हणाला, सगळ्यांच्या घरी लेकरं आहेत, आपल्या नशिबातच नाही बहुतेक. स्वाती काही बोलली नाही. ती शांतपणे ताट वाढत राहिली. अजय पुन्हा म्हणाला, कधी कधी वाटतं दोष तुझ्यातच असेल. हे ऐकताच स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यात दोष आहे की नाही हे डॉक्टर सांगतील, पण रोज असं बोलून मला तोडू नका. क्षणात वातावरण बदललं. अजय रागाने उठला आणि घराबाहेर निघून गेला. त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या खोलीत झोपले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अजयचा राग शांत झाला होता. तो स्वातीजवळ आला. काल जरा जास्त बोललो, विसरून जा. स्वातीने काही उत्तर दिलं नाही, फक्त हलकसं मान डोलावली. कारण तिलाही माहीत होतं, हा विषय त्यांच्या आयुष्याला आतून खात चालला होता. काही दिवसांनी स्वातीनेच डॉक्टरांकडे जाण्याचा विषय काढला. सुरुवातीला अजय तयार नव्हता. गावातील पुरुषांमध्ये अजूनही अशा तपासण्यांबद्दल गैरसमज होते. पण शेवटी तो तयार झाला. दोघं शहरात गेले. तपासण्या झाल्या. रिपोर्ट यायला 4 दिवस लागणार होते. त्या 4 दिवसांत दोघंही शांत होते. मनात भीती होती, पण सत्य काय असेल याची कल्पना नव्हती. 4 दिवसांनी ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि काही क्षण शांत राहिले. अजय आणि स्वाती दोघांच्याही छातीत धडधड वाढली होती. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, स्वातीमध्ये कोणतीही समस्या नाही. अजयने लगेच विचारलं, म्हणजे? डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. समस्या तुमच्यात आहे आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला मूल होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्या एका वाक्यानं अजयच्या पायाखालची जमीन सरकली. घरी परतताना संपूर्ण प्रवासात दोघंही शांत होते. घरी पोहोचल्यावर अजय थेट आपल्या खोलीत गेला. स्वाती हळूच त्याच्या मागे गेली. तिने पाहिलं, अजय पलंगावर बसून रडत होता. पहिल्यांदाच ती त्याला इतका तुटलेला पाहत होती. मी तुलाच दोष देत होतो, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. स्वातीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती त्याच्या बाजूला बसली. आपण दोघं एकत्र आहोत ना, बाकी सगळं सांभाळू. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात थोडासा बदल झाला. भांडणं कमी झाली. अजय शांत झाला. दोघं पुन्हा नव्यानं संसार जगण्याचा प्रयत्न करू लागले. पण स्वातीच्या मनात कुठेतरी एक रिकामी जागा होती. आई होण्याचं स्वप्न, जे ती कुणालाच सांगू शकत नव्हती. उन्हाळा सुरू झाला. गावातील शाळा कॉलेजांना सुट्ट्या लागल्या. लोक नातेवाईकांकडे जाऊ लागले. याच दिवसांत गावात आला रोहन. रोहन हा अजयच्या दूरच्या नातेवाईकांचा मुलगा होता. वय 22 वर्ष. पुण्यात शिकणारा, हुशार आणि बोलका. त्याच्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे तो काही दिवस गावात राहायला आला होता. घरात पुन्हा हसू आलं. रोहन दिवसभर गप्पा मारायचा. अजयसोबत दुकानात जायचा. स्वातीला घरकामात मदत करायचा. त्याच्या येण्याने घरातील शांतता थोडी हलकी झाली होती. एका संध्याकाळी तिघं घराच्या अंगणात बसले होते. रोहन शहरातील गोष्टी सांगत होता. स्वाती अनेक दिवसांनी मनापासून हसत होती. अजयही आनंदात दिसत होता. पण हळूहळू नकळत काहीतरी बदलायला लागलं. स्वातीच्या आयुष्यातील रिकामेपणा, एकटेपणा,
भावनिक तुटलेपणा या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर होऊ लागला. तिला रोहनसोबत बोलताना वेगळाच आधार वाटू लागला. रोहन मात्र अजूनही निरागसपणे वागत होता. त्याला काहीच जाणवत नव्हतं. पण नशीब आता हळूहळू एक वेगळंच वळण घेणार होतं. एक दिवस दुपारी गावात जोरदार पाऊस सुरू होता. अजय दुकानात गेला होता. घरात फक्त स्वाती आणि रोहन होते. लाईट गेली होती. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. रोहन खिडकीजवळ उभा राहून पाऊस पाहत होता. स्वाती स्वयंपाकघरातून त्याच्याकडे पाहत होती. त्या क्षणी तिच्या मनात भावना आणि मर्यादा यांच्यात संघर्ष सुरू होता. तिने स्वतःला समजावलं, हे चुकीचं आहे, पण मन ऐकत नव्हतं. ती हळूच त्याच्या जवळ आली. शहरात असा पाऊस पडतो का? ती हलक्या आवाजात म्हणाली. रोहन हसला. नाही, गावचा पाऊस वेगळाच असतो. दोघांमध्ये शांतता पसरली. त्या शांततेत काहीतरी अनोळखी होतं आणि कदाचित धोकादायकही. त्या दिवसानंतर स्वातीच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती रोहनशी जास्त बोलू लागली. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवू लागली. अजयलाही सुरुवातीला काही समजाई आला नाही, कारण त्याला वाटत होतं घरात पुन्हा आनंद परत आला आहे. पण देवगावमध्ये लोकांच्या नजरा खूप तीक्ष्ण होत्या आणि काही नजरांनी हे बदल टिपायला सुरुवात केली होती. देवगावमध्ये पावसाळा पूर्ण जोरात सुरू झाला होता. डोंगर धुक्याने झाकले गेले होते. सकाळी रस्त्यावर फारसं कुणी दिसत नव्हतं, पण गावातल्या लोकांच्या नजरा मात्र शांत नव्हत्या. अजय रोजप्रमाणे सकाळी दुकान उघडायला जायचा. रोहन कधी त्याच्यासोबत जायचा तर कधी घरीच थांबायचा. स्वातीला आता त्याची सवय झाली होती. घरात कोणीतरी बोलणारं, हसणारं माणूस असल्यामुळे तिचं एकटेपण कमी झालं होतं. पण हळूहळू ती भावनिकदृष्ट्या रोहनकडे ओढली जाऊ लागली. एक दिवस दुपारी रोहन अंगणात बसून मोबाईलवर गाणी ऐकत होता. स्वाती त्याच्यासाठी चहा घेऊन आली. तू परत पुण्याला कधी जाणार? तिने सहज विचारलं. कदाचित पुढच्या आठवड्यात. हे ऐकताच स्वाती काही क्षण शांत झाली. तिला अचानक आतून रिकामं वाटलं. रोहनने तिच्याकडे पाहिलं. काय झालं? काही नाही, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख लपलं नव्हतं. त्या दिवसानंतर ती आणखी जास्त त्याच्यासोबत वेळ घालवू लागली. रोहनला सुरुवातीला हे फक्त माया वाटत होतं, पण नंतर त्यालाही स्वातीच्या नजरेत बदल जाणवू लागला. एका रात्री जोरदार पाऊस पडत होता. अजय गावाबाहेर कामानिमित्त गेला होता. घरात फक्त स्वाती आणि रोहन होते. लाईट गेली. घरात अंधार पसरला. स्वातीने मेणबत्ती लावली. त्या मंद प्रकाशात दोघं समोरासमोर बसले होते. बाहेर वारा सुटला होता. घराच्या पत्र्यावर पावसाचे आवाज येत होते. रोहन शांतपणे म्हणाला, तुम्ही कधी कधी खूप उदास दिसता. स्वाती काही क्षण गप्प राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, काही गोष्टी माणूस कोणालाच सांगू शकत नाही. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी दोघांमध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. क्षणभरासाठी दोघंही विसरले की ते कोण आहेत आणि त्यांचं नातं काय आहे. पण पुढच्याच क्षणी स्वाती उठली. उशीर झाला, झोपायला जा. तिच्या आवाजात घाबरलेपणा होता. रोहनही शांतपणे उठून गेला. त्या रात्रीनंतर दोघंही एकमेकांपासून थोडं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. पण मनातील भावना तितक्या सहज थांबत नव्हत्या. गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती. रोहन खूप दिवसांपासून त्यांच्याकडेच आहे. स्वातीचं वागणं बदललंय. अजयला काही कळत नाही का? चहाच्या टपरीवर चर्चा सुरू होऊ लागल्या. गावात अफवा फार वेगाने पसरतात आणि एकदा नाव चर्चेत आलं की माणसाची शांतता संपेते. एक दिवस अजय दुकानात बसला होता. तेवढ्यात त्याचा मित्र गणेश तिथे आला. गणेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, एक गोष्ट सांगू? काय? रागावू नकोस, पण जरा घराकडे लक्ष ठेव. अजयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. नेमकं काय म्हणायचंय तुला? गणेश थेट बोलला नाही, पण त्याच्या शब्दांनी अजयच्या मनात संशयाचं बीज पेरलं. त्या दिवसापासून अजय बदलला. तो अचानक घरी लवकर येऊ लागला. कधी दुपारी, कधी संध्याकाळी. तो शांतपणे निरीक्षण करू लागला. पण त्याला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, कारण स्वाती आणि रोहन दोघेही सावध झाले होते. एका दुपारी अजय अचानक घरी आला. घरात शांतता होती. स्वाती स्वयंपाकघरात होती. रोहन अंगणात बसला होता. सगळं अगदी सामान्य दिसत होतं, पण अजयला वातावरणात काहीतरी विचित्र जाणवत होतं. त्या रात्री तो बराच वेळ जागाच होता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता. लोक उगाच बोलतायत की खरंच काहीतरी आहे? दुसऱ्या दिवशी अजयने एक निर्णय घेतला. तो सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात गेला, पण दुपारी मागच्या रस्त्याने
शांतपणे घरी परतला. घराच्या मागच्या बाजूला उभा राहून त्याने खिडकीतून आत पाहिलं आणि त्या क्षणी त्याचा श्वास थांबला. घरात स्वाती आणि रोहन खूप जवळ उभे होते. दोघांच्या चेहऱ्यावर भीती आणि भावना स्पष्ट दिसत होत्या. ते दृश्य पाहून अजयच्या मनात राग, दुःख आणि विश्वासघात एकाच वेळी उसळला. पण तो आत गेला नाही. तो शांतपणे तिथून निघून गेला, कारण त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी तुटलं होतं पूर्णपणे. त्या दिवसानंतर अजय पूर्ण बदलला. तो ओरडत नव्हता, भांडत नव्हता, काही विचारतही नव्हता. उलट तो खूप शांत झाला होता. ही शांतता स्वातीला जास्त घाबरवत होती, कारण तिला जाणवत होतं, अजयला काहीतरी समजलं आहे. रोहनही आता अस्वस्थ झाला होता. तो वारंवार पुण्याला परत जाण्याबद्दल बोलू लागला. "मी आता जावं बहुतेक," तो म्हणायचा. पण स्वाती त्याला थांबवायची. तिच्या मनात भीती होती. रोहन गेला तर ती पुन्हा एकटी पडणार होती. काही दिवसांनी स्वातीची तब्येत बिघडू लागली. तिला चक्कर येऊ लागली, अशक्तपणा जाणवू लागला. शेवटी ती डॉक्टरांकडे गेली. रिपोर्ट पाहून डॉक्टर शांतपणे म्हणाले, "अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात." त्या क्षणी स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला, कारण तिला माहीत होतं, हे मूल अजयचं नाही. ती पूर्णपणे घाबरली. घरी परतल्यावर तिने रोहनला सगळं सांगितलं. रोहन हादरला. आता काय करायचं? त्याच्याकडे उत्तर नव्हतं, स्वातीकडेही नव्हतं. पण त्यांना माहीत नव्हतं, अजयला आधीच सगळं कळलं होतं आणि त्याच्या मनात आता एक धोकादायक निर्णय आकार घेत होता. त्या रात्री अजय नेहमीपेक्षा जास्त शांत होता. तो स्वतःहून गप्पा मारत होता. स्वातीला ते अधिक विचित्र वाटत होतं. जेवताना अजय अचानक म्हणाला, "रोहन, आज इथेच थांब, उशीर झालाय." रोहनने हलकसं मान डोलावली. रात्र झाली. घरात सगळे झोपायला गेले, पण त्या घरात कुणालाच झोप लागत नव्हती. मध्यरात्री अजय हळूच उठला. त्याच्या चेहऱ्यावर आता भाव नव्हते, फक्त थंड शांतता होती. तो रोहन झोपलेल्या खोलीकडे चालत गेला. काही क्षण तो दरवाजासमोर उभा राहिला आणि मग आत गेला. त्या रात्री त्या घरात जे घडलं, त्यामुळे सगळं कायमचं बदलून गेलं. सकाळ होताच देवगाव हादरलं. अजयच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. पोलीस आले होते. घराभोवती बंदोबस्त लावण्यात आला होता. गावात एकच चर्चा सुरू होती. काल रात्री काहीतरी भयंकर घडलं. पोलीस घरात तपास करत होते. स्वाती कोपऱ्यात बसून रडत होती. रोहन गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. हो, त्या रात्री अजयने रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला होता. पण रोहनचा जीव वाचला होता. अजयला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो पूर्ण शांत होता. जणू त्याने सगळं आधीच स्वीकारलं होतं. चौकशी दरम्यान त्याने सगळं कबूल केलं. "माझा विश्वास तुटला होता," तो शांत आवाजात म्हणाला. "पण मी जे केलं ते चुकीचं होतं." स्वातीही कोसळली होती. तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. एका चुकीच्या निर्णयामुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली होती. काही महिन्यांनी केस कोर्टात गेली. न्यायालयाने सगळे पुरावे तपासले. शेवटी निकाल लागला. अजयला गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली. न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं, भावनांच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्य नष्ट करू शकतो. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. रोहन काही महिन्यांनी बरा झाला, पण त्या घटनेनंतर त्याने गाव कायमचं सोडलं. स्वाती एकटी पडली. तिचं आयुष्य अपराधीपणात अडकून गेलं. आणि देवगावने त्या घटनेनंतर एक गोष्ट शिकली. विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात. तुम्हाला काय वाटतं? या घटनेत सर्वात मोठी चूक कुणाची होती? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्राईम स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.